मित्रांनो, इयत्ता 8वी विषय भूगोल, स्थानिक वेळ व प्रमाण वेळ या प्रकरणाचा पूर्वार्ध मागच्या तासिकेला आपण अभ्यासलेला आहे. त्यामध्ये दिनमान, रात्रमान, संपूर्ण दिवस आणि स्थानिक वेळ, त्याचप्रमाणे दिवसभरातील सूर्याचे स्थान आणि सावलीत होणारा बदल, अशा 4 बाबी ठळक आपण मागच्या तासिकेला आपण अभ्यासल्यात आणि तुम्हाला कृती पण दिली होती. तुम्ही ती कृती तुमच्या वहीमध्ये सोडवलेली असेल असं गृहीत धरतो आणि आज आपण या प्रकरणाचा उत्तरार्ध आपण या ठिकाणी समजावून घेऊ. या मागच्या तासिकेला आपण स्थानिक वेळपर्यंत आपण आलेलो होतो. स्थानिक वेळची संकल्पना आपण समजावून घेतलेली होती. पुन्हा एकदा तुमचा पूर्वार्ध या ठिकाणी जागृत करून आपण आपल्या या प्रकरणाच्या उत्तरार्धाकडे आपण या ठिकाणी वळूया. स्थानिक वेळ थोडक्यात सांगतो तुम्हाला. स्थानिक वेळ म्हणजे काय? एखाद्या ठिकाणाच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणाची स्थानिक वेळ होय. हे खूप महत्वाचं आहे मुलांनो. ही व्याख्या, ही संकल्पना तुम्हाला खूप काळजीपूर्वक समजावून घ्यावी लागेल. तुमच्या वहीमध्ये ती लिहा, तो मुद्दा नीट समजावून घ्या. अथवा या संदर्भामध्ये तुम्हाला युट्यूबवर अनेक वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहता येतील. त्या व्हिडिओमध्ये तिथे अगदी प्रत्यक्ष कृती पण दिलेली आहे, पृथ्वीगोल दिलेला आहे, अक्षवृत्त दिलेत, रेखावृत्त दिलेले आहेत. या सगळ्या बाबी खूप छान आहेत आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा दिलेले आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आकृती क्रमांक 1.3 त्याचं जरी निरीक्षण केलं तरी तुम्हाला बहुतेक बाबी सहज तुमच्या लक्षात येतील. म्हणजेच मग पुन्हा एकदा या ठिकाणी मी सांगतो, एखाद्या ठिकाणाच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणाची स्थानिक वेळ होय. असो, मुद्दा 1, 2, 3, 4. आता आपण पुढे जाऊया. त्याचा पुढे जे घटक आहे ते आपण अभ्यासूया. लक्षात घ्या, विषुववृत्त, त्यानंतर उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, पृथ्वीगोल. तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही आणा किंवा आपल्या वहीमध्ये पृथ्वीगोल जो आहे त्या पृथ्वीगोलाची आकृती काढा आणि मग तुमच्या ते सहज लक्षात येईल. ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात मात्र ऋतुमानाप्रमाणे दिनमान 24 तासांपेक्षा अधिक असू शकते. ध्रुववृत्त म्हणजे ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात ऋतुमानाप्रमाणे दिनमान 24 तासापेक्षा अधिक असू शकते. आणि उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुवावरती लक्षात घ्या मात्र 6 महिन्यांपर्यंत दिनमान असते व 6 महिने रात्रमान असते. ध्रुवावर सूर्योदय किंवा सूर्यास्त यांची वेळ सांगताना तारीख सांगावी लागते. लक्षात घ्या. या बाबी ज्या आहेत या बाबी सुद्धा खूप लक्षात ठेवा, निरीक्षण करा. पुढचा मुद्दा या ठिकाणी घेताना आपल्यासाठी या ठिकाणी लक्षात येईल की जे वेगवेगळे रेखावृत्त आहेत. 0° रेखावृत्त लंडन येथील ग्रीनिच शहराहून जातं. 0° रेखावृत्त असं गृहीत धरा. त्याच्या पूर्वेला आहे 180, त्याच्या पश्चिमेला आहे 180. 180, 180, 100, 360 काय आहेत? अंश. हे रेखावृत्त आहेत. लक्षात घ्या. जो पृथ्वीवरती उभ्या रेषा आहेत त्यांना रेखावृत्त म्हणतात. पृथ्वीवरती ज्या आडव्या रेषा आहेत त्यांना काल्पनिक आडव्या रेषा असतात, त्यांना अक्षवृत्त असे म्हणतात. या बाबी मागील इयत्तांमध्ये झालेल्या आहेत. फक्त तुम्हाला त्याची उजळणी करणं हे गरजेचं आहे. मग आता 1° जे आहेत 0°, 1, 2, 3 लक्षात घ्या. मग 15° असेल, 30° असेल, 45° असेल. त्या रेखावृत्तावरती तो प्रदेश, ते ठिकाण असतं आणि त्या ठिकाणा सूर्यासमोरून जे रेखावृत्त जाईल त्या ठिकाणी अगदी उत्तरेपासून तर अगदी दक्षिण, उत्तर ध्रुवापासून तर दक्षिण ध्रुवापर्यंत वेळ ही सारखीच असते. मग वेगवेगळ्या रेखावृत्तावर, एका रेखावृत्तावर म्हणतो लक्षात घ्या, परंतु वेगवेगळ्या रेखावृत्तांवरती सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त यांच्या वेळा वेगवेगळ्या असतात. मग त्याचं उदाहरण या ठिकाणी द्यायचं ठरलं. मुंबईमध्ये जेव्हा मध्यान्हाची वेळ असेल तेव्हा कोलकाता येथे ही स्थिती असणार नाही. मुंबईमध्ये दुपारचे 12 वाजले. मुंबई हे भारतातच आहे, कोलकाता सुद्धा हे भारतातच आहे.
परंतु ज्यावेळेस मुंबईला ते दुपारचे 12 वाजले तर कोलकाता इथे दुपारचे 12 वाजले नसतील. लक्षात घ्या. या दोघांमध्ये मुंबई हे किती रेखावृत्तावरती आहे, कोलकाता हे किती रेखावृत्त आहे, दोघांमधील फरक किती अंश आहे, आणि एक रेखावृत्त सूर्यासमोर जायला 4 मिनिटे लागतात. हेही सांगतो तुम्हाला. दोघांमधील फरक जे आहे ते 15 अंशाचा फरक आहे. लक्षात घ्या. किती आहे? 15 अंश. आणि मग तुमच्या लक्षात येईल की 15 अंश या ठिकाणी जर म्हटलं तर एक जे आहे, आणि मग त्या ठिकाणी 1 तास जो आहे, 1 तासाचा त्यामध्ये फरक असतो. पृथ्वीच्या पृष्ठावरील एखाद्या ठिकाणाची स्थानिक वेळ मध्यान्हा संदर्भात निर्धारित केली जाते. म्हणजेच एका रेखावृत्तावरील स्थानिक वेळ सारखीच असते. हे लक्षात घ्या. आता हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला फळ्यावरती काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. हे या ठिकाणी आपण समजावून घेऊ, म्हणजे तुमच्या ते सहज लक्षात येईल. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. मुद्दा 1, पृथ्वीला एक परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे. पृथ्वी स्वतःभोवती 360 अंशातून फिरते. लक्षात घ्या. म्हणजे 360 अंशाचा कोन जो आहे, पृथ्वीला एक परिवलन म्हणजे 360 अंश पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. दुसरा मुद्दा, पृथ्वी एका तासाला म्हणजे 360 अंश भागिले 24 तास जर केलं तर बरोबर 15 अंश स्वतःभोवती फिरते. एका तासामध्ये पृथ्वी 15 अंश म्हणजे 15, एक रेखावृत्त, 2 रेखावृत्त, असे किती रेखावृत्त जातात? 15. म्हणजे 15 अंश स्वतःभोवती फिरते. तिसरा मुद्दा, पृथ्वीला एका अंशात फिरण्यास 60 मिनिटे भागिले 15 अंश जर केलं तर किती? 4 मिनिटे लागतात. आणि चौथा मुद्दा आहे, प्रत्येकी 1 अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक पडतो. ह्या 1, 2, 3 आणि 4 बाबी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा दिलेल्या आहेत. त्या दोनदा तुम्ही वाचा, दोनदा लिहा, त्याचं निरीक्षण करा. आणि एकदा का तुम्ही त्याचं निरीक्षण केलं की तुम्हाला हे 4ही मुद्दे खूप छान पद्धतीने, चांगल्या पद्धतीने तुमच्या हे लक्षात येईल. आता त्याही मध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की त्याच्यामध्ये कृती करणं खूप गरजेचं आहे. एक कृती या ठिकाणी दिलेली आहे, ती या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि मग तुमच्या लक्षात येईल. आता मूळ रेखावृत्तावरील वेळेच्या संदर्भाने विविध रेखावृत्तांच्या स्थानिक वेळा शोधता येऊ शकतात आणि ह्या आपल्याला शोधायच्या आहेत. तुम्हाला हा गृहपाठ आहे. एक उदाहरण या ठिकाणी तुम्हाला समजावून देतो. पुस्तकातलं पुढचं उदाहरण जे आहे हे तुम्हाला घरी तुमच्या वहीमध्ये सोडायचं आहे. पुढील उदाहरण पहा, जे पुढे या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. एक महत्वाची गोष्ट, आपण उदाहरण दिलं पुस्तकातीलच आहे. इराण मधील मशाद हे शहर साधारणपणे 60 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. जेव्हा ग्रीनिचला दुपारचे 12 वाजले असतील तेव्हा मशाद या शहराची स्थानिक वेळ सांगा. पुस्तकामध्ये 2 उदाहरणं आहेत कृती करणे. त्यापैकी पहिलं उदाहरण इथे मी सोडून देतो. ते उदाहरण तुमच्या लक्षात येईल आणि मग दुसरं उदाहरण सुद्धा तुम्ही ते सहज सोडवा. आता पहिल्या जे आहे ते लक्षात घ्या. एक महत्वाचा मुद्दा, हे सोडवण्यासाठी, हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्या पुस्तका प्रकरणामध्ये आकृती क्रमांक 1.3 जो नकाशा दिला याचं निरीक्षण करा. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे तुम्ही विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षातच ठेवा आणि हे तुम्हाला खूप गरजेचं आहे. भूगोलाचा अभ्यास करताना प्रत्येक दैनंदिन किंवा पुढे 9वी असेल, 10वी असेल, पुढे भूगोल तुम्ही अगदी स्पेशल घेतला तरी या बाबी क्लिअर करणं खूप गरजेचे आहेत. म्हणजेच एकूण रेखावृत्ते, अक्षवृत्त, विषुवृत्त, मकरवृत्त, त्यानंतर जे आहेत या बाबी एकदा समजल्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे समजण्यासाठी एक मुद्दा लक्षात घ्या की मूळ रेखावृत्त जे आहे, जे मूळ पाठ्यपुस्तकामध्ये जे दिलेले आहे ते या ठिकाणी सांगतो तुम्हाला. ही आकृती या ठिकाणी दिली बघा. हे मूळ रेखावृत्त जे आहे, हे मूळ रेखावृत्त लंडन येथील ग्रीनिच शहराहून दिलेले. हे भूगोल तज्ञांनी किंवा जागतिक स्तरावरती सर्वांचं एकमत होऊन अगदी मूळ रेखावृत्त हे निश्चित करण्यात आलेलं आहे.
ते 0 अंशावरती आहे, म्हणजे 0 अंशावरती गृहीत धरायचे. मग 0 अंशावरती जे आहे तर इकडे जे आहे ते या पुस्तकामध्ये आहे. लक्षात घ्या, हा जो भाग आहे इकडे 180 पूर्व आणि 0 पासून 180 पश्चिम रेखावृत्त. हे तर समजलं. ही आकृती नीट बघा, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. आता असो, म्हणजेच मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेला आणि पश्चिमेला, आणि मूळ रेखावृत्त हे 0 अंशावरती आहे, तिथून तुम्ही मोजू शकता. मग पुढचं उदाहरण हे लक्षात येईल तुम्हाला. जे उदाहरण म्हटलं, इराणमधील मशाल हे शहर साधारणपणे 60 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. जेव्हा ग्रीनिचला दुपारचे 12 वाजले असतील तेव्हा मशाल या शहराची स्थानिक वेळ सांगा. आता त्याचं एक विधान लक्षात घ्या, त्याचा पाया महत्वाचा. मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी वाढते. मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे वहीमध्ये नोंद करा, पट्टी रेषा मारा, त्याला मूळ रेखावृत्त म्हणा. पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा त्या ठिकाणी निवडा, म्हणजे कृती केली हे गणित चांगलं किंवा हे तुम्हाला समजेल. पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्तावरती स्थानिक वेळ 4 मिनिटांनी. प्रत्येक रेखावृत्त मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे. मूळ रेखावृत्त 0, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं करत करत किती आहे 180 पूर्वेकडे. तेच 0 अंशाकडे पश्चिमेकडे तर 1 2 3 4 असे 180 पश्चिमेकडे. आणि प्रत्येक 4 किती आहे त्याच्यामध्ये 4 मिनिटांमध्ये वाढते. आता ग्रीनिच व मशाल या ठिकाणांच्या रेखावृत्तातील फरक मात्र 60 अंश आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, ग्रीनिचला दुपारचे किती वाजले 12 वाजले असतात, दुपारचे 12 वाजले, हे महत्वाचं आहे. आणि इराण मधील हे मशाल शहर साधारणपणे 60 अंश पूर्व रेखावृत्तावरती आहे. ग्रीनिच किती अंशावरती आहे 0 अंशावरती आहे. 0 पासून तर 60 घ्या इकडे तुम्ही पूर्वेकडे. दोघांतील किती फरक झाला, ग्रीनिच 0 अंशावरती, मशाल 60 अंशावरती पूर्व. या दोघांच्या मधील फरक किती झाला 60 अंश. आता एकूण वेळेतील आता फरक जर काढला आपण म्हणजे 60 गुणिले 4, म्हणजे एक रेखावृत्त सूर्यासमोरून जायला 4 मिनिटं लागतात. याच्यातला फरक आहे 60, म्हणजे 60 गुणिले 4 बरोबर तुमचे किती मिनिटं होतात 240 मिनिटे होतात. आणि मग 240 भागिले 60 मिनिटे, त्याचं उत्तर येईल आपल्याला 4 तास. म्हणजेच मशाल येथे दुपारचे किती वाजले असतील 4 वाजले असतील. लक्षात घ्या, म्हणजे ग्रीनिचला जर दुपारचे 12 वाजले असतील तर या उदाहरणावरून तिथे दुपारचे मशालला 4 वाजले असतील. आता दुसरं उदाहरण जे आहे ते दुसरं उदाहरण सुद्धा या ठिकाणी दिले, पण ते तुम्ही सोडवायचं आहे. लक्षात घ्या, ते विधान फक्त तुम्हाला सांगतो. विधान जे दिले त्याच्या रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत आणि ते विधान तुम्हाला सोडवायचं आहे. ते जे विधान जे आहे हे थोडक्यात या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि त्यावरून तुमच्या ते सहज लक्षात येईल. ते विधान या ठिकाणी जे दिलेलं आहे ते महत्वाचं काय आहे. ब्राझील देशातील मॅनॉस हे शहर 60 अंश पश्चिम रेखावृत्तावर आहे. ग्रीनिच येथे मध्यान्हीचे 12 वाजले असता मॅनॉस येथील स्थानिक वेळ काढा. बरोबर याच्या फक्त उलट करायचं आहे. पहिलं उदाहरण जे आहे हे पहिलं उदाहरण जसं इथं पूर्वेकडे आहे दिलेलं तसे पूर्णपणे फक्त पश्चिमेकडे दिलेलं आहे. आणि महत्वाची त्याचं विधान काय येईल, मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे. लक्षात घ्या, आता पश्चिमेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी काय होते, इथे वाढते तर इथे काय होईल कमी होते. कमी होऊन मग तुम्ही उदाहरण कमी झालं की असं इथे उदाहरण आहे आणि मग तुम्हाला फक्त इथे 4 वाजले तर तिथे मग तुम्हाला 4 तास मागे घ्यावे लागेल. या पद्धतीने तुम्हाला हे उदाहरण तुम्हाला घरी सोडून आणायचं आहे. त्यानंतर आकृती क्रमांक एक कृती तुम्हाला देतो आणि ती कृती तुम्हाला ती घरी सोडवायची आहे. कृती करणे झालं आणि आकृती क्रमांक 1.3 चे निरीक्षण करा आणि तुम्हाला त्या वहीमध्ये ते प्रश्न सोडवा. आणि आकृती क्रमांक या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला जे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत 1.3 प्रत्येकाने या ठिकाणी बघा. लक्षात घ्या,
हा नकाशा किंवा हे पुस्तक घरी प्रत्येकाने बघायचं आहे आणि त्यामध्ये जे दिलेले प्रश्न जे आहेत ते प्रश्नांची उत्तर तुम्हाला सोडवायची आहेत. थोडक्यात तुम्हाला सांगतो, तुम्ही जर त्याचं नीट निरीक्षण केलं तर सहज तुम्हाला ते सोडवता येईल. त्याचं नीट वाचन जर केलं तर सहज तुम्हाला ते सोडवता येईल. काय काय प्रश्न दिलेत बघा. आकृती क्रमांक 1.3 मध्ये दिलेल्या नकाशात दिनमान अनुभवणारा प्रदेश कोणत्या रेखा वृत्तादरम्यान आहे ते सांगा. दुसरा आहे, नकाशात कोणत्या रेखावृत्तावरती मध्यान्ह व कोणत्या रेखावृत्तावरती मध्यरात्र आहे. त्यानंतर 11 शहरामध्ये किती वाजले आहेत. आणि चौथा आहे, न्यू ऑर्लिन्स येथील एडवर्ड हा कोणत्या रेखावृत्तावरती आहे. सहज तुम्हाला सहज जमेल. फक्त त्याच्या जे नकाशा दिला ना तो त्याचं काळजीपूर्वक निरीक्षण करणं गरजेचं आहे. आकडेवारी नीट समजून घ्या. वरत्या रेषेवरती कोणते आकडे दिलेत, पूर्व आहे की पश्चिम आहे की, या सगळ्या बाबी जर तुम्ही खाली घड्याळ पण दिले, इतकं सुंदर दिलेले आहेत ना, याच्यावरून तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सहज देऊ शकाल. आता एक त्या नकाशावरून या आकृतीवरून एक मात्र सिद्ध होतं, हे सांगतो तुम्हाला. कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तांवरील वेळ पुढे असते तर पश्चिमेकडील रेखावृत्तांवरील वेळ मागे असते. एक त्याहून आपल्या सिद्ध होतो. दुसरं, दोन ठिकाणच्या रेखावृत्तावरील अंशात्मक फरकास 4 मिनिटांनी गुणले तर त्या ठिकाणाच्या स्थानिक वेळेतील फरक किती मिनिटे आहेत हे आपल्याला समजते. आता हे झालं स्थानिक वेळेचं. पुढचा मुद्दा, याचा नीट अभ्यास केला, नीट बघितलं तर हे सहज तुमच्या लक्षात येईल. पुढे या ठिकाणी फक्त एक आपण 2-3 मिनिटांमध्ये एक मुद्दा घेऊ आणि एक शेवटचा घटक असेल. आपण थांबू इथे. परंतु हे मुद्दे तुम्हाला घरी त्याच्या नोंदी करायच्या आहेत आणि आपला जो ग्रुप आहे 8वी व किंवा ज्या आपल्या 8वीच्या ज्या काही तुकड्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी त्या ग्रुपवरती तो गृहपाठ टाका, लिहा, दाखवा, तपासून तो दिला जाईल. आता प्रमाण वेळ लक्षात घ्या. एक प्रमाण वेळ जे आहे तो पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण घेऊ. प्रमाण वेळ. आता प्रमाण वेळेसाठी एक छोटस उदाहरण मी तुमच्या डोळ्यासमोर देतो. भारतात आपण ज्या देशामध्ये राहतो तर आपला आहे भारत देश. भारतामध्ये मुंबई हे शहर 73 अंश पूर्व रेखावृत्तावर व कोलकाता हे शहर 88 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. या दोन्ही शहरांच्या रेखावृत्तांमधील फरक आता तुम्हाला सांगायचा आहे. मुंबई शहर 73 अंश पूर्व रेखावृत्तावरती, कोलकाता शहर 88 अंश पूर्व रेखावृत्तावरती. या दोघांचा फरक सांगा. आणि मग बरोबर आहे कोण बोललंय, ठीक आहे, लक्षात घ्या. या दोघांमधला फरक आहे 15 अंश. लक्षात घ्या. मुंबईमध्ये स्थानिक वेळेप्रमाणे दुपारचे 3 वाजले असता कोलकाता येथे दुपारचे 4 वाजले असेल. 1 तासाचा फरक आहे, लक्षात घ्या. मग हे समजावून घेताना आपल्याला पुढच्या बाबी प्रमाण वेळ ही सर्वत्र ही सारखी असली पाहिजे. आपले व्यवहार हे व्यवस्थित होते. मुंबई व कोलकाता ही दोन्ही ठिकाणे भारतातच आहेत पण भिन्न रेखावृत्तांवरती आहेत. त्यांच्या स्थानिक वेळेत 1 तासाचा फरक आहे. एखाद्या देशात रेखावृत्तानुसार भिन्न स्थानिक वेळा विचारात घेतल्यास देशभरातील दैनंदिन व्यवहारात सुसंवाद राहणार नाही. देशात प्रत्येक ठिकाणाच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल. आणि म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत किंवा प्रमाण वेळ मानण्यात येते व देशाची प्रमाण वेळ म्हणून ती निवडली जाते. देशातील सर्व ठिकाणी व्यवहारामध्ये ही प्रमाण वेळ वापरली जाते. आणि मग आपल्याला पुढच्या या ठिकाणी तासिकेमध्ये किंवा आता प्रमाण वेळ जे आहे हे प्रमाण वेळ करत असताना आपल्याला माहित आहे जे 2 वेगवेगळ्या ठिकाणी किंवा जे 2 वेगवेगळी ठिकाणं आहेत
या 2 वेगळ्या ठिकाणं हे वेगवेगळ्या रेखावृत्तावरती आहे. त्यांची वेळ त्या ठिकाणी ती वेगळी असते आणि मग ही वेगवेगळी वेळ जी आहे ही वेगवेगळी वेळ जर विचारात घेतली तर बराचसा गोंधळ होण्याची शक्यता असते. तुमच्या व्यवहारामध्ये त्यानंतर दैनंदिन व्यवहार असतील, त्यानंतर आपलं दळणवळण असेल, विमानसेवा असेल, त्यानंतर बँकिंग असेल, अशा अनेक बाबीमध्ये इथे गोंधळ होण्याची शक्यता असते. आणि म्हणून मग आपल्याला काय आहे, सर्वसाधारणपणे एक महत्वाची बाब म्हणजे देशाच्या त्या देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते व तीच देशाची प्रमाण वेळ म्हणून निवडली जाते. आणि देशातील सर्व ठिकाणी व्यवहारामध्ये हीच प्रमाण वेळ मानली जाते. मग आपण आपल्या पुढच्या तासिकेला या ठिकाणी आपण घेणार आहोत भारतातील प्रमाण वेळ. आणि भारतातील प्रमाण वेळ झाली मग ती किती अंश रेखावृत्तावरून गेलेली आहे, कोणत्या शहरावरून गेलेली आहे, हे पुढच्या तासिकेला या ठिकाणी आपण बघणार आहोत. परंतु आज तुम्हाला जो स्वाध्याय जो गृहपाठ आहे आकृती क्रमांक 1.3 चे निरीक्षण करायचं आहे. त्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी तुम्हाला सोडवायची आहे. त्याचप्रमाणे जे हे नेहमी लक्षात ठेवा, हे गणित या ठिकाणी अगोदर तुम्ही समजावून घ्या. त्याच्याच खाली कृती करणे या ठिकाणी दिलेली आहे. एक कृती तुम्हाला मी सोडवून दिलेली आहे, दुसरी कृती तुम्हाला स्वतः घरी ती सोडवायची आहे, तुमच्या वहीमध्ये ती नोंद करायची आहे. काही शंका असेल त्या ठिकाणी तुम्ही मला विचारून घ्या, प्रश्न विचारा किंवा मग आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती तुम्ही मेसेज टाका. आणि स्थानिक वेळ, प्रमाण वेळ या ठिकाणी हे प्रकरण समजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे समजून येईल अशी मी खात्री बाळगतो. आणि इथेच या ठिकाणी मी संपवतो. धन्यवाद.